राज ठाकरे महाडमध्ये दाखल झालेत। मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी राज ठाकरे रायगडमध्ये आहेत। राज ठाकरे महाडमध्ये दाखल झालेले आहेत। मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी राज ठाकरे रायगडमध्ये महाडमध्ये दाखल झालेले आहेत। मनसैनिकांसाठी मनसेचा हा वर्धापन दिन खास असणार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे। यासाठी खास योजना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी आखल्याचं कळतंय। राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे। या खास दिवसासाठी राज ठाकरे यांनी पोस्ट देखील शेअर केली, जी आता आपण बघितली। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल आता आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, या वर्धापन दिन सोहळ्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? नक्कीच उद्या सकाळी 8 वाजता राज ठाकरे जे आहेत ते किल्ले रायगडावरती जातील, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि तिथून परत आल्यानंतर पाथाडला हिरकणीवाडी जी आहे त्या ठिकाणी हा वर्धापन दिन मेळावा होणार आहे। त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन वगैरे होणार नसल्याचं सांगितलं जातंय। मात्र खास करून मनसेचे जे सभासद सदस्य म्हणून तिचा शुभारंभ या ठिकाणी केला जाणार आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे इथं मोठा शामियाना उभारण्यात आलाय, मात्र तिथं बसण्याची व्यवस्था केली जाणार असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। राज ठाकरे आता पोहोचलेले आहेत महाडमध्ये आणि त्यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाळ नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश आफेंकर असतील, त्याचबरोबर अमित ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। आणि राज ठाकरे आता संध्याकाळच्या सुमारास 20वा हॉटेलला थांबणार आहेत आणि आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत ते आता जो भारत आणि इंग्लंड यांच्यातला जो T20चा अंतिम सामना आहे तो देखील पाहणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर सकाळी मनसेच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे रायगडकडे रवाना होतील। ठीक आहे, धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल।